बघितलीच असेल आता तर तुम्हाला अंदाज तर आला असेल कुठेतरी चाललोय. आता कुठे चाललोय हे थोडे पुढे पुढे कळेल तुम्हाला, कारण की एकदम लाईफ मधली काहीतरी गिनीज बुक मध्ये लिहू शकतो अशी ट्रिपला चाललोय. यप यप. आता बघू, तुम्हाला पुढे पुढे दाखवतोच. जरा हेवी फील होत आहे कारण की आता जर निघालो बाय बाय वगैरे तर जरा ठीक आहे, नंतर भेटू जरा चिल मोडमध्ये आल्यावर. ठाण्यावरून तर निघालेत महाग. आता बघू कुठे जाणार. CSTला तर चाललोय सध्या, CSMTला. बाकी देवाला माहिती. फक्त सक्सेसफुल होऊ दे ट्रिप, काय लफडा नको होऊ दे, काय नको होऊ दे, बस क्रॉस फिंगर क्रॉस. बाकी सत्ताची रेडी तयारी झाली. आय क्लाउडचा आता घेणार 200 GB चा प्लॅन. 200 GB. लेट्स गो. किया तर बेल डायरेक्ट 200 GB, डायरेक्ट 200 GB माकी आता भरून टाकणार जेव्हा येणार. शुगर इंटेक बघा, डायरेक्ट सिल्क आणले. माझ्याची बॉटल पण पडली होती. पैसा कोणी फुकटचे आणले दिसते, भरून पडलेली. जरा फ्रंट दाखव. हे बघ सिल्क, मला तर वाटतं मी पहिल्यांदा खाणार आहे. रिचनेस गरिबी ऑन टॉप पहिल्यांदा खाणार. आताच पडून गेलं करतो तिकडे ठेवणं आहे, कारण की आम्ही 4 तास अगोदर झालो, 5 तास ट्रेन. शुगर इज लाईक डायरेक्ट पेला CSTला आता पोचलो तर आहे. CSMTला आता जाऊन तिकीट वगैरे काढणार क्रेझीवाली, आणि त्याच्या पुढे जो हिशोब आहे तो करणार. काय बघू लाईन बिन किती असणार आहे ट्रेनला. ट्रेन आहे 11 वाजताची आणि आता किती वाजले 6:30. तर 4-5 तास लाईन. म्हणजे ते ना ॲज युजल तिकीट नाही काढले तर जनरलमधून जाणार म्हणून लवकर आले. आता लेट सी, एवढं लवकर येऊन तरी बसायला भेटतंय का आम्हाला. लेट सी. आता तिकीट काढतो आम्हाला. बघा इकडे लाईन आहे. 15 जण झाले. आता जायचं आहे 15 नंबरला. होप सो लाईन नसू दे, बघूया काय वाजले. ॲट द एंड 8:15 8:30 व्हायला आले आणि आम्ही मेंटली थकलो थोडंसं. थांबून वेट करून एक तास वेट केला एकदम परफेक्ट. आणि आता आम्ही चाललो खायला, कारण की लागली भूक तिथं बसून आणि दोघांनी आता क्रेझी हॅक लावलाय. तू मला इकडून दाखवतो जरा असा हे बघा, डायरेक्ट ट्रॅव्हलिंग बॅक करून टाकले या अशा बॅगेला. आता चाललो खायला. जरा भेटतो काय पब्लिक आहे बघा पाठी मागितले. खतरनाक पब्लिकची कमीच नाही. आता दोघं क्रेझी आता खाल्लाय. चला चल, सिग्नल लागला. लावले आता आम्ही क्रेझी, पण बोलतात आता गाडी आली एवढ्या लवकर 10 वाजतात. हा कुठला हा काय समजत पण नाही. गाडी तर आली कुठली तरी, आता बघू कुठली आहे. शेरांना बसायला भेटलं पण पर भेटले कधी पण, म्हणजे काय पण होऊ शकतं. पण ठीक आहे, फक्त बोचात सयारामध्ये बॅगचे थोडी वाट होऊ शकते, सोरनेस पण डझंट मॅटर. बसूच 10-12 तास, नॉट अ बिग डील. गावावरून पण येतो 6-7 तास बसून, तर हे थोडं 4 तास एक्स्ट्रा इझी डिले, काय दिक्कत नाही. घेतले 2000 mAhची चार्जिंगसाठी. 3 चार्जर आहेत, पॉवर बँक कमी नाही पडत चार्जिंगनी तर कुठेच. 20,000ची नसला म्हणजे झालं. ट्रेनमधल्या रील होता ना, आज 6 पण असतात. गाडी तर सुटली क्रेझी, खतरनाक. गाडी सुटले. जय श्रीराम. रात्री वाजले 3 वाजले आणि खाणार आता चपाती भाजी. ट्रेन अजून गाडी खेडला पण नाही पोचली. गरज परिस्थिती आहे. लेट होते जरा गाडी, पण ठीक आहे चालेल. लेट होईल तेवढी चांगली. क्रेझी स्पार्क काय जागा आहे काय लावरती गपकन. रत्नागिरीला आता लेट्स गो. कुठे चाललोय आयडिया. आता राजापूरला भेटलंय झोपायला आणि आता मी झोपणार, कारण की झोपलो नाही. अर्धा तास झोपलोय मॅक्स. आता मी आडवा होणार डायरेक्ट. लेट्स गो.
डेड आहे एकदम डेड. ऑमलेट ब्रेड काहीतरी घेतलंय, काय खाणार मी तर हरिद्वारला खाल्लेला, आय लाईक इट, आणि मी तर खाणार आता. हा नाही बोलतोय मी दोन्ही खाऊ शकतो, पण ते पैसा तर तुझा काउंट होणार. यप यप, टेस्टी तर आहे, खाणं डिझर्विंग आहे. उतरले जातं, पण हा कुठला स्किल्स आहे जिथे आम्ही हरतोय. परत एकदा इंग्लिशमध्ये पेडणे एक लिहिलंय, पेडणे आणि परने. हा कुठला ट्रान्सलेशन मारलाय, नक्की कुठली भाषा वापरली गेली काय माहिती ट्रान्सलेशन साठी. येल्ले मॉर्निंग रुटीन. आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय ऑलमोस्ट. आत्ता उतरणार नेक्स्ट स्टॉपला. लेट्स गो. दाखवतो कुठे तरी पोहोचलोय. टेस्ट करतोय, काहीतरी आलं तर पाहिजे खतरनाक. बघूया आयफोनचा करणार. 109 108 किलोमीटर पर आवर. लेट्स गो. फुल तेरा तेरा प्रतारे. पोचलो तर आहे. गोटेड ट्रेनने 7 तर दिला ॲज युजल हॅकर. आणि ॲज युजल कुठे आलोय बघा शकता तुम्ही आता. लेट्स गो. मला पण दिसत नाही पण ते वी आर इन थिविम गाईज. थिविम इक्वल टू गोवा. नॉर्थ गोवा इन डायरेक्ट इन केलंय. कोकण कन्याने ॲज युजल सपोर्ट. गोटेड शिट. लेट्स गो. आलो बोजा विस्तारावाल्या मोडमध्ये आलो आता दोघं परत भिकारी सारखे. आणि आता 15 किलोमीटर इकडून हॉटेल आहे. तर आता तेच आहे, इथून ॲज युजल एका पॉईंटपर्यंत चालत जाणं आहे. तिकडून बस आहे का आधी बघणं आहे, बससाठी वेट करणं आहे. त्यानंतर बस पकडून मपासापर्यंत जाणार. मग त्याच्या पुढे अजून. हॅट्स ऑफ ब्रो. लेट्स गो. सेल्फ हॅट्स ऑफ. जी स्ट्रगल करतो ना, मला वाटत नाही इथे कोण करणार आहे आम्हाला सोडून दोघांना. अख्ख्या गोवामध्ये कोण नाही करणार. मला वाटतं काका जो पहिल्यांदा येत असेल इकडून हा ब्रिज चढायचा आहे सॉर्टेड. आणि इथून हा असा लेफ्टला जाऊन ते काका बोलले की इथून पुढे लगेच बस स्टॉप आहे, तिकडून बस भेटणार. तर आता बघू. आम्ही चाललो तर आहे. आणि तिथे कॅफे बिफे इथूनच चालू झाले. लुटारी बाजी चालू आहे. वन साइडेड गोवा. काम 25 लेव. खाली तर दाखवतात हा बस स्टँड इकडून लेफ्ट दाखवतात. मारला लेफ्ट. खाली काय माहिती. बिगेस्ट क्वेश्चन. आहे स्टेशन आणि इकडून आता चाललोय पुढे बस. असं विचारलं एका दुकानवाल्याला. आता तो बोलतोय इथे पुढे भेटेल. तर आता बघू भेटते का. एक ट्राय तर देतोय. बसने जायचा जिथपर्यंत जाऊ शकतो. ट्रेनवाल्या बंद्याने एक हॅक तर सांगितला, एक पायलट म्हणून. तो पण एक ट्राय करणे. जास्त डिटेलिंग देत नाही, जर गेलो तर देतो. महाराज तिकडे बसेस दिसत आहेत. आता बघू बसेस कुठपर्यंत जातात आणि काय सीन आहे बसेसचा. लेट्स गो. बस तर बसलोय. ही ॲज युजल ते मपासापर्यंत बस जाणार बोलतात. आता तिकडून उतरून पुढे चेंज करायला लागेल अंजुनाला. सॉर्टेडचा वाटतंय. लेट्स गो. बघू आता. बस सुटते तर आहे आता इकडून आय थिंक. रेल्वे स्टेशन मापसाला. क्रेझी. असं ज्याप्रमाणे वजन उचलतो ना, वजन उचलण्यामुळे दिक्कत आहे, बाकी काय नाही. आता मपुसा असा स्टँड आहे इथे. क्रेझीवाल्या बसेस लागल्यात सगळीकडे खतरनाक. आता इकडे येणार आमची अंजुनाची बस. ती पकडणार आणि मग तिकडून पुढे अंजुनाला जाणार. आता विचारलं 2 जणांना तर बोलले इथे येणार बस. तर वेटिंग. हालत टाईट होते मजा उचलून. एकदा छोट्या बॅगवर शिफ्ट झालो ना तर बरं वाटेल जरा. दुसरी बस पण ॲज युजल चेंज केली. त्यांनी वन साईड गाणी वाजवलेली म्हणून शूट नाही केलं, कारण की डायरेक्ट बॅन. तर आता त्यांनी सोडलं तर आहे एका अंजुनेच्या कोपऱ्यात. आता इथून हॉटेल आहे आमचं 5 मिनटं वॉकिंग. तर 5 मिनटं आता बघू. आमची चेक इन आहे 2 PM ला आणि आता वाजलेत 11. तर आता जिंदगी तर जाणार आमची. ते बघू आता काय माहीत नाही काय विषय. तर बघू पुढे जाऊन काय आहे ते.
भेटूच हॉटेल जवळ जाऊन आमच्या आता आम्ही हॅकरवाल्या और बाय स्टेज लेट्स गो. कुठून एंट्री इथून आहे ना. लेट्स गो.